हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही बघता आहे जिरा आलू किती टेम्पटिंग आणि किती चटपटीत एकदम मजेदार दिसता आहे। तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी हवी असेल ना, तर चला मी दाखवते। तर मंडळी, आपल्याला इथे सर्वात प्रथम लागतील मीडियम साईजचे बटाटे। तर इथे मी 5 बटाटे घेतलेले आहे, ज्यांना आपण आता साफ करून घ्यायचं आहे आणि कट करून घेणार आहे आपण। तर असे या प्रकारे आपण याचे सगळे छिलके काढून घ्यायचे आहे। तर मी ते सर्व बटाटे साफ केलेले आहे। तर मी आता तुम्हाला दाखवते अशी आपल्याला हे कट कसे करायचे। तर आपल्याला हे क्यूबमध्ये कट करून घ्यायचे। तर मी तुम्हाला एक बटाटा इथे कापून दाखवते, तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार केले तरी चालेल शेप। मला क्यूबमध्ये हवा होता, त्यामुळे मी इथे क्यूबमध्ये करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, छोटे मोठे झाले तरी काही हरकत नाही। तर आता हे आपल्याला कट केले की लगेच पाण्यामध्ये टाकायचे, कारण बटाटे काळे पडू शकतात। तर इथे मी सर्व बटाटे कापून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, जेणेकरून त्याचा पूर्ण स्टार्च असा जो निघून जाईल। तर तुम्ही बघू शकता। आता आपण याला जे काय काय लागणार आहे ते बघून घेऊया। तर इथे कापून ठेवलेले होते ते बटाटे, जे मी पाण्यात टाकून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागेल कढीपत्ता, त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरे, त्यानंतर इथे 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण, जे की आपण बारीक कट करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे इथं हाफ टीस्पून मोहरी लागेल आपल्याला। त्याचप्रमाणे गार्निशिंगसाठी हिरवी कोथिंबीर, ती बारीक चिरलेली आहे मी। आणि मसाल्यांमध्ये मी इथे घेतलं आहे मीठ, हळद, लाल तिखट आणि इथे मी घेतलेला आहे गरम मसाला। तर आपण इथे हिरवी मिरची यूज करणार नाही, आपल्याला फक्त लाल तिखट यूज करायचं आहे। जर लहान मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करू शकता तुम्ही। तर आता आपण जिरा आलू बनवण्याची प्रोसेस बघूया। तर इथे मी घेतले आहे 4 मोठे चमचे तेल। तेलाचा वापर आपण इथे थोडासा जास्त करायचा आहे। तर आता तेलाचं गरम होताच मी इथे कढीपत्ता ॲड करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, कढीपत्ता एकदम व्यवस्थित असा तडतडल्यानंतर आता हा आपण व्यवस्थित एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। तर इथे आपल्याला आता जिरे ॲड करून घ्यायचे आहे। जिऱ्याचा वापर आपण थोडा जास्त करणार आहे, कारण आपण जिरा आलू बनवत आहे। त्याचप्रमाणे मोहरीसुद्धा इथे ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा जो फ्लेवर आहे ना जिरा आलूला खूप मस्त येईल। तर आता इथे आपण आलं लसूण जे बारीक कट करून ठेवलं होतं ना, ते आपण इथे ॲड करून घेऊया। त्याचासुद्धा कटचावटपणा जाण्यासाठी आपण व्यवस्थित त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त दिसते आहे फोडणी, एकदम टेम्पटिंग दिसते आहे। तर इथे आपण जे कट करून ठेवलेले बटाटे होते ते आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। पाणी पूर्ण आपण यातलं काढून घ्यायचं आहे। तर आता एकदा आपण याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आणि याला शिजायला आपल्याला टाईम लागेल, तर 6-7 मिनिट आपण याला असं शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे आपण जी लीड आहे ती लावून घेऊया आणि 5 ते 6 मिनिट व्यवस्थित आपण याला शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असे खालून एकदम खरपूस असे बटाटे झालेले आहे। तर इथे बटाटे शिजलेले आहे। नॉर्मल 10-20% काही राहिलेले असेल ते आपण शिजवून घेऊया आता। इथे तुम्ही मीठ ॲड केलं तरीही चालेल। तर आता इथे आपण जे मसाले होते ते सर्व ॲड करून घ्यायचे आहे। तुम्ही या ठिकाणी मॅगी मसाला यूज केला तरीही चालेल, पेरी पेरी यूज केला तरीही चालेल, त्यानेसुद्धा खूप मस्त फ्लेवर येतो। तो मी इथे स्किप केलेला आहे, तुम्ही हवं तर तुम्ही ॲड करू शकता। तर आता व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला फक्त अवघे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर गाईज, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त, एकदम चटपटीत आपले इथे जिरा आलू किती टेम्पटिंग दिसत आहे। तर लीड लावून आपण इथे 2 मिनटं अजून शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता, एकदम झक्कास, एकदम मजेदार, एकदम चटपटीत इथे आपले जिरा आलू बनून तयार आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही जर रेसिपी ट्राय केली तर तुम्ही याच्या सुगंधावरूनच तुम्हाला कळेल की रेसिपी इतकी मस्त आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर आता आपल्याला लास्ट स्टेपमध्ये इथे फ्रेश कोथिंबीर इथे ॲड करून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी। आणि तर इथे आपला आता जिरा आलू तयार आहे। तर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आहे।
तर आता आपण याला हवं तसं सर्व करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. तर बाय बाय.